नमस्कार मंडळी, मी मालती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही दुपारून निघालो होतो गावाकडे आणि गाडीमध्ये तुम्हाला झाड दिसत असेल, बादलीमध्ये लावलेलं होतं. हे झाड आधी बाहेर लावलेलं होतं, ते काढून टाकायचं होतं, पण माझं जीवच नव्हतं झालेलं की फेकून द्यायचं म्हणून मी बादलीमध्ये लावून तसंच ठेवलेलं होतं. आता माहेरी चाललो तर त्यांच्याकडे जागा आहे लावण्यासाठी आणि मग ते झाड तिथेच लावण्यासाठी मी खरं घेऊन चाललेले आहे. आणि आता 15-20 दिवस झाले शाळासुद्धा ओपन झाल्या होत्या आणि लगोपाठ आता 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यासाठीच आम्ही खरं चाललो होतो. आणि रस्त्यातच बघा आठवडी बाजार भरलेला आहे. आठवडी बाजार म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूपच मोठं भरतं आणि आठवडी बाजारच करतात इकडचे म्हणजे ग्रामीण भागाकडचे लोक. तर रस्त्याने जातच होतो. दिवला त्याचे मम्मी पप्पा सोडून गेले होते. 15-20 दिवस झाले शाळा सुरू झाली होती, त्याला पण त्याच्या मम्मी पप्पांची आठवण येत होती. त्याचं पण फिरणं होईल आणि आम्हालाही आमचंही काम होतं, त्यासाठी येणार होतो. पप्पा बाजूला सरक. बाण आम्ही आत्ताच आलो, मिरची काढायला शेतामध्ये गेलो होतो, आत्ताच आले ते पण. आम्ही पण आत्ताच आलो. माठ कुठे आहे? गवतीच्या ते मांजर येऊन जाईल भाऊ.
रात्र झाली, सगळं आवरून घेतलं. आता स्वयंपाक चालू आहे चुलीवर मस्त. एका साईडला भाजी होते, एका साईडला चपाती. आणि देऊ बघा काय करतोय, काय करतोय भाऊ. एका साईडला चपात्या होत आहे. आणि हा आमचा छोटा भाऊ, तो पण काय करतोय. तू चपाती करतोय ना, इकडं बघ काय करतोय सांग. चपाती करतोय का, खेळतोय. खेळ चालू आहे. दिवला 2-3 दिवस सुट्टे आहेत म्हणून आलो ना रे भाऊ आपण. तेल नको घेऊ ना बेटा, इकडे बघ देऊ. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व. मस्त मजेत आहात ना. तर आम्ही पण मजेत आहोत. कालच आम्ही आलो गावी. तर तेल काढायचं होतं शेतातल्या. आमच्या मागच्या वर्षी शेंगा झाल्या होत्या ना, त्या काही विकल्या नव्हत्या. आम्हाला तेलच काढायचं होतं, प्युअर शेंगतेल. तर त्याच्यासाठीच आम्ही गावी आलो होतो. आता जातोय जिथे तेल काढतात तिथे. तर मी, दीदीचे पप्पा आणि माझी आई असे सगळे चाललो. आणि दादा इथे थांबणार आहे, देऊ पण. तर चला, पहिल्यांदाच आम्ही तेल घरचं काढतोय. आम्हाला पण माहिती नाही कसं निघेल काय निघेल, तर तुम्हालाही दाखवतो. तर चला, आम्ही निघालो. आईला पण मी घेऊन चालले, दीदीसोबत येते आमच्या. तिला काही राहायचं नाही घरी त्यासाठी. आणि आमच्याकडे आम्ही जिथे राहतो ना तिथे काही तेल काढून मिळत नाही, त्यासाठीच आम्ही खरं इकडे आलो होतो. आणि इथून माझ्या माहेरून कमीत कमी 1 तास लागत असेल, जवळचं आहे. तर तिथे चाललो आहे आम्ही. आणि तिथे 1-2 ठिकाणी आहेत तेल काढून देतात. तर दरवर्षी आईन ते करतात ना, आम्ही पहिल्यांदाच करतोय म्हणून मग इथे विचारून घेतलं होतं आम्ही. तर फोन करून विचारलं की चालू आहे की नाही. चालू झालं, पावसाळ्यातच ते चालू असतं. आणि उन्हाळ्यामध्ये तेल जास्त शेंगतेलाचं होत नाही, त्यामुळे मग थोडेसे नरम झाले की मग जास्त तेल पडतं. आणि त्यासाठीच खरं आम्ही आत्ता म्हणजे जून महिना सुरू झाला तेव्हा आलो आहे. आणि रस्त्यातच आहोत. इकडे अजिबातच पाऊस नाही आहे, पूर्ण असं कोरडं दिसतं बघा. आणि झाडंसुद्धा बरेच कमी आहेत, काहीच झाडं नाही आहे. आणि असं बघायला अजिबात आवडत नाही. कडक उन्हाळा वाटतो आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच असं कडक ऊन तापतं. आणि झाडं नसल्यामुळे असं वाळवंट दिसतं सारखं. पाऊस केव्हा येईल सगळेजण आतुरतेने वाट बघतायत. तर चला, आता आम्ही जातो. आम्ही आताच पोचलो जिथे तेल काढायचं आहे तिथे. तर चालू होतं, कॉल करून विचारून घेतलं होतं. आणि आता गाडी आणताय दीदीचे पप्पा. हे तेल काढायचं मशीन आहे. इथे पोहोचलो. पहिल्या ठिकाणी जिथे थांबलो होतो तिथे बंदच होतं, अजून काही चालू केलेलं नव्हतं त्यांनी. हे दुसऱ्याच ठिकाणी आलो आम्ही. तर इथे अशा गोण्या वगैरे ठेवून दिल्या. भरपूर मोठी जागा आहे. आणि वेगवेगळ्या सगळ्याच मशीन ठेवलेल्या आहेत इथे. तर तेल तर आम्ही पहिल्यांदाच काढायला आलो, त्याच्यामुळे आम्हाला काही अंदाज नाही आहे किती निघेल असं. तर तुम्हालाही आता दाखवतो कसं काय निघेल. इथं डेप पडते, इकडं मशीन चालू आहे. तेल तेल काढून झाल्यावर घरी जाण्यासाठी निघालो. बराच उशीर झाला होता. 2-3 वेळेस टाकतात ना, त्याच्यामुळे वेळच लागतो. आणि त्यासाठीच खरं आम्ही 2-3 दिवस लगोपाठ सुट्ट्या बघून आलो होतो. एखाद्या वेळेस बंदही राहू शकतं असा विचार करून मग सुट्ट्या घेऊन आलो होतो. तर चला, आता जातोय आणि परत अजून पुढची प्रोसेस करावी लागेल. तर बघा, ही एक मोठी पातेली आहे, तेवढं फुल भरलेलं आहे. रात्री काय केलं आम्ही, हे तेल पूर्ण उकळवलं.
आणि वरती असा फेस तयार झाला होता, थर जमा झाला होता त्याचा. तो कच्चा तेल होता काढून आणलेला आपण मशीनमधून, तर त्याला कच्चं तेल म्हणतात. आणि मग आम्ही उकळवलं आणि त्याच्यानंतर मग आता मी गाळून घेते. तर छोटी गाळणी ठेवलेली आहे डब्यावर आणि अशा प्रकारे मी गाळून घेते. तर तेलाचा कलर तुम्ही पाहू शकता, किती पिवळासर असं छान आलेला आहे आणि हा खरंच शेंगतेल आहे. तर आम्हाला माहिती नव्हतं, अंदाज नव्हता की एवढं तेल निघेल. तशा तर आमच्या शेंगा तशा बारीकच होत्या, काही एवढ्या मोठ्या नव्हत्या आणि कमीच होतं, जवळजवळ 70 किलो शेंगदाणे असतील. आणि मग त्याला एवढं तेल आलेलं आहे. अजून बाजूला एक छोटी पातेली आहे, त्याच्यात पण आहे ते तेल. पण मोठी पातेलीमध्ये आधी मी ते रिकामं करून घेते. खाली अजून 1-2 किलो थर असेल, तर तो खाली बसून गेला. रात्री काय केलं आम्ही, उकळवलं आणि रात्रभर असंच झाकून ठेवलं. पूर्ण तेल गार झालं आणि मग जो थर असतो आपला गाळं असतो तो खाली बसून जातो आणि त्याच्यानंतर मग चाळणीने असं गाळून घेते मी. काल तेल काढायला गेलो होतो आम्ही, काल संध्याकाळी आलो, खूप उशीर झाला आणि शेंगदाणे आमचे 70 किलो होते. तर 70 किलोचे शेंगदाणे एवढं 26 किलो तेल आलेलं आहे. आणि रात्री आम्ही मोठ्या पातेलीमध्ये काढून ते गरम करून घेतलं आणि मग हे ओरिजिनल प्युअर शेंगदाणे तेल आहे. तर आता ते मी चाळणीने डब्यामध्ये भरून घेते एकदा चाळून. आणि हे पातेले भर होतं आणि एवढी छोटी अजून पातेली भर आहे, तर एवढं तेल निघालं. आता याच्यामध्ये काढून घेते मी. आजच आम्हाला आमच्या घरी जायचं आहे, त्यामुळे मग शेतात गेलो नाही असं होतच नाही. प्रत्येक वेळेस आम्ही आलो की शेतात बघायला येतोच नाही, तर मग गावाला आल्यासारखं वाटतच नाही. काल संध्याकाळी मिरची काढून आणलेली होती ना, ती याच शेतामधली होती. हे शेत एकदम जवळ आहे, घराजवळ आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. पटकन येतो आणि पटकन मग घरी निघून जातो. आम्ही शेतात आलो मिरची बघायला. यावर्षी सुद्धा मिरची लावलेली आहे भावाने, खूप मस्त आहे. पण गवत खूप जास्त झालं म्हणून खुरपणी चालू आहे. थोडंफार काही भाजीपाला असतो तो घेऊन जायचा असतो, त्याच्यामुळे आम्ही खरं आलो होतो. शेवग्याच्या शेंगा दीदीचे पप्पा काढून देत आहे. भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत ना. अजून काही असतील भाजीपाला ते पण आम्हाला घेऊन जायचं आहे. तर खाली पण इथे हे एक शेत आहे, त्याच्यात पण मिरचीच लागवड केलेली आहे आणि वरच्या शेतामध्ये सुद्धा. तर मिरचीची लागवड भरपूर म्हणजे करतात इकडे. आता सध्या फक्त पावसाची वाट पाहतोय. हे इकडे पण पाऊस नाही आहे, आमच्याकडे पण नाही आहे. एकदा आला होता, त्या दिवसापासून काही नंतर आलेलाच नव्हता आणि यांच्याकडे तर एकदाही आलेला नाही अजूनपर्यंत. पाऊस नसल्यामुळे जरा हिरवळ कमी दिसते आणि पावसाळा सुरू झाला की खूपच मस्त वाटतं. इकडे जरा जास्तच पाऊस पडतो यांच्याकडे बाकीच्या प्रमाणापेक्षा. आणि हे लिंबूचं झाड बघा. तर लिंबू तोडावं म्हटलं पण बारीक आहेत, ही साईज मोठी असते लिंबूचं, म्हणजे वेगळंच आहे बियाणं. तर गावठी नाही आहे हा. मग मी काही तोडले नव्हते, खूपच बारीक होते, त्याच्यातून रस पण निघालं नसतं म्हणून मी काही तोडले नव्हते. आणि हे टरबूज बघा, ते आपोआप उन्हाळ्यात टरबूज आणून खाल्लं असेल तर बिया पडल्या असतील ना, तर ते आपोआपच आलेलं आहे म्हणून त्यांनी काही काढून फेकलं नव्हतं, तसंच राहू दिलं. आणि मिरचीला जे फवारणी वगैरे करतात ना, त्याच्यामुळे ते एकदम भारी आहे. तर बरेचसे असे टरबूज लागलेले आहेत. बघू एखादा मोठा सापडला तर मग तोडू आम्ही. तर इथे एक दिसतोय मोठा. आई बघते माझी टरबूज पिकलेला आहे की कच्चा आहे म्हणून. त्यांनी एकदाही अजून काढलेला नव्हता, अजून बारीकच होते ना, पण हा एक बऱ्यापैकी मोठा दिसतोय. गावावर आल्यावर असं काहीसं असतं आमचं रुटीन आणि खूपच मस्त वाटतं. काही रेग्युलर कामं नसतात, काही नसतात, आरामात उठायचं, सगळं शेतामध्ये बघत फिरायचं असंच असतं.
तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.